उरपीर अंतर्गत असलेले ग्राम शेलू बाजार येथे 6 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल अपमानकारक शब्द बोलल्याबद्दल हिंदू धर्मीयांच्या भावना तीव्र झाल्या होत्या। त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी 6 जानेवारी भाजपचे मंगळूरनाथ तालुका उपाध्यक्ष अनिल काटकर यांच्या नेतृत्वात शेलू बाजारच्या मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करून जितेंद्र आव्हाडांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। रामायण हा पवित्र ग्रंथ सर्व हिंदू धर्मीयांसाठी आदि काव्य असून प्रभू श्रीरामचंद्र हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत आहेत। या दैवता विरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे सकल हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कार्यवाही करण्याची मागणी आंदोलनकर्ते यांच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बालू बोबडे, युवा सेनेचे तालुका प्रमुख कृष्णा मुळे, उपतालुका प्रमुख रवी लाभांडे, भाजप शहर प्रमुख बापूराव चव्हाण, प्रवीण चौधरी यांच्यासह भाजप शिवसेनेचे तसेच श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी। रामायण हा पवित्र ग्रंथ हिंदू धर्मीयांचा आद्य धर्मग्रंथ आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे समस्त विश्वातील हिंदू धर्माचे आराध्य दैवत आहे आणि अशा आराध्य दैवताबद्दल राष्ट्रवादीचा एक व्हायरल किडा यानं जे अपशब्द बोलून आमच्या दैवताचा अवमान केला, त्यामुळे हिंदू धर्मीयाच्या भावना अत्यंत तीव्र आहे। त्यामुळे अशा मोगली अवलादीवर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, जेणेकरून यानंतर आमच्या हिंदू धर्मीय देवदेवतावर कोणीही अपशब्द बोलणार नाही आणि जर पोलीस कारवाई करणार नसतील तातडीनं तर यापेक्षा एक तीव्र आंदोलन आम्हाला हिंदू धर्मियांना करावं लागेल। आदरणीय हरिभक्तपरायण श्री रामराव महाराज ढोक यांनी रामचरितमानसचा दाखला देऊन या ठिकाणी स्पष्ट केलं की जसं जितेंद्र आव्हाड बोलला त्याच्या बोलण्याला काहीही शास्त्रीय पौराणिक आधार नाही आहे। 14 वर्षाच्या वनवासाच्या कालामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामाई या दोघांनीच फक्त आहार भक्षण केलं आणि बंधू लक्ष्मण यांनी अखंड 14 वर्षाचा उपवास त्या ठिकाणी केला आणि त्यानंतरच रावण पुत्र मेघनादाचा वध करण्याची शक्ती लक्ष्मण बंधूला प्राप्त झाली अशी पुराणामध्ये नोंद आहे। आणि राहिला विषय प्रभू रामचंद्राचा आणि सीतामाईचा, तर त्यावेळेस वनामध्ये विविध प्रकारची कंदमुळं फळं उपलब्ध होती आणि दिवसात फक्त तिसऱ्या प्रहरी म्हणजे सायंकाळी एकच वेळेस प्रभू रामचंद्र आणि सीतामाता हे फला आहार कंदमुळं फळं खायचे। या ठिकाणी पुराणामध्ये सुद्धा ही नोंद सापडते आणि आदरणीय हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांनी पुराणाचा दाखला देऊन हे सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही मागणी करू इच्छितो, या हरामखोर जितेंद्र आव्हाडावर योग्य ती कायदेशीर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात कुणीही आदरणीय हिंदू धर्माचा पूजनीय असणाऱ्या कोणत्याही देवी देवताबद्दल असे विधान करताना हजारदा विचार करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम।